जय भीम मित्रांनो. इतिहासातल्या एका महत्वाच्या तारखेबद्दल बोलणार आहोत. 20 नोव्हेंबर. अनेकांना कदाचित ही तारीख माहीत नसेल, पण काही अभ्यासक याला गोलमेज परिषद दिन असंही म्हणतात. आता ही काही अधिकृतपणे साजरी होणारी तारीख नाहीये, पण यामागे एका मोठ्या बौद्धिक आणि राजकीय संघर्षाची कहाणी आहे. या दिवशी असं काय घडलं होतं ज्याचे पडसाद आजही आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर दिसतात. आपल्याकडे जे स्रोत आहेत ते सांगतात की हा दिवस थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका धाडसी क्षणाशी जोडलेला आहे. चला या सगळ्या प्रकरणाचा जरा सखोल वेध घेऊया. अगदी बरोबर. आणि याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण बोलतोय 1930-32च्या काळाबद्दल. ब्रिटिश सरकारने भारतात राजकीय सुधारणांवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदा बोलावल्या होत्या. कल्पना करा, लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये भारतातून आलेले राजे महाराजे, महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना यांसारखे मोठे नेते जमले होते. भारताच्या भविष्याचा आराखडा ठरवण्यासाठी ही एक काय म्हणू मोठी आंतरराष्ट्रीय बैठक होती. पण या सगळ्या गर्दीत कोट्यावधी दलित आणि वंचित समाजाचा आवाज बुलंद करणारी फक्त एकच व्यक्ती होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी तिथे मांडलेले मुद्दे केवळ मागण्या नव्हत्या, तर ते एका नव्या समतावादी भारताच्या निर्मितीचे बीज होते. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर 1930 हीच तारीख इतकी निर्णायक का ठरली? म्हणजे त्या दिवशी पहिल्या गोलमेज परिषदेत असं नेमकं काय झालं? आपल्या स्रोतांनुसार या दिवशी बाबासाहेबांनी एक भाषण केलं, ज्यानं संपूर्ण परिषदेचं लक्ष वेधून घेतलं. पण मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की त्या भाषणात असं काय होतं जे इतकं स्फोटक ठरलं? म्हणजे त्या काळात इतरही नेते स्वातंत्र्याची मागणी तर करतच होते. यातला फरक खूप महत्वाचा आहे. इतर नेते राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत होते, पण बाबासाहेबांनी सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न उचलला. आणि तो राजकीय स्वातंत्र्य इतकाच किंबहुना त्याहून अधिक महत्वाचा आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि हे त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं ते क्रांतिकारक होतं. त्यांनी फक्त अस्पृश्यतेमुळे होणाऱ्या त्रासाचं वर्णन नाही केलं, त्यांनी एक अत्यंत धाडसी विधान केलं जे त्या भाषणाचा गाभा आहे. ते म्हणाले, अस्पृश्य हे हिंदूंचे उपजात नाहीत, तर ते स्वतंत्र हक्क आवश्यक असलेला एक वेगळा समाज आहे. एक मिनिट, म्हणजे त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आम्ही हिंदू धर्माचा अंतर्गत भाग नाही, तर एक वेगळा समुदाय आहोत. हा तर खूपच मोठा दावा होता त्या काळात. हो, आणि याच एका वाक्याने त्यांनी संपूर्ण चर्चेची दिशाच बदलून टाकली. तोपर्यंत दलित प्रश्न हा हिंदू धर्मांतर्गत असलेली एक सामाजिक समस्या मानली जात होती, ज्यावर समाजसुधारकांनी काम करावं. पण बाबासाहेबांनी याला पूर्णपणे राजकीय स्वरूप दिलं. त्यांनी सांगितलं की हा अंतर्गत सुधारणेचा प्रश्न नाही, हा 2 वेगळ्या समुदायांमधल्या राजकीय हक्कांचा प्रश्न आहे, मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा प्रश्न आहे. आणि यातूनच त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्व आणि स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. अच्छा, आता मला फरक कळला. स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी आजच्या राजकीय आरक्षणापेक्षा वेगळी कशी होती? हे जरा स्पष्ट करता का? नक्कीच. राजकीय आरक्षण म्हणजे विशिष्ट जागांवर फक्त दलित उमेदवार उभा राहील, पण त्याला मतदारसंघातले सगळेच लोक मतदान करतील, सर्व जाती धर्माचे. या उलट स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे दलित उमेदवार फक्त दलित मतदारांच्या मतांवरच निवडून येईल. बाबासाहेबांचा युक्तिवाद असा होता की जर उमेदवार सगळ्यांच्या मतांवर अवलंबून असेल तर तो दलितांच्या हक्कांसाठी निर्भीडपणे लढू शकणार नाही, कारण त्याला इतर समाजातील मतदारांनाही खुश ठेवावं लागेल. बरोबर. त्यामुळे खरा प्रतिनिधी निवडायचा असेल तर स्वतंत्र मतदारसंघ हवा, असं त्यांचं म्हणणं होतं. हीच मागणी त्या भाषणाला आणि त्या दिवसाला ऐतिहासिक बनवते. आणि हे सगळं वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या मागण्या काही अचानक लंडनमध्ये सुचलेल्या नव्हत्या. याची तयारी खूप आधीपासून सुरू होती. म्हणजे हे काही भावनिक उद्रेकातून आलेले शब्द नव्हते, तर यामागे एक दीर्घ अभ्यास होता, एक मोठी रणनीती होती. अगदी बरोबर. आणि हीच बाबासाहेबांच्या कार्यपद्धतीची खरी ताकद होती. त्यांनी जी मागणी लंडनमध्ये 1930 साली केली, तिचा पाया त्यांनी तब्बल 11 वर्ष आधीच घातला होता. म्हणजे 27 जानेवारी 1919 रोजी. तेव्हा भारतात आलेल्या साऊथबरो कमिटीसमोर त्यांनी एक सविस्तर निवेदन सादर केलं होतं. म्हणजे लंडनच्या परिषदेत ते एक पूर्ण काय म्हणतात त्याला ब्लूप्रिंट घेऊनच गेले होते. अरे वाह!
म्हणजे ही 1 दशकाहून अधिक काळ चाललेली तयारी होती. तर 1919च्या निवेदनात त्यांनी नेमक्या काय गोष्टी मांडल्या होत्या, त्या आजच्या काळातही महत्वाच्या वाटतात का? निश्चितच. उलट त्या मागण्या आजही किती दूरदृष्टीच्या होत्या हे पाहून आश्चर्य वाटतं. त्यांनी फक्त वरवरच्या गोष्टी नाही मागितल्या, त्यांनी थेट व्यवस्थेच्या मुळावर घाव घातला. उदाहरणार्थ, एक सरकारी शाळा, सार्वजनिक विहिरी, रस्ते, दवाखाने यांवर सगळ्यांना भेदभावाशिवाय प्रवेश मिळावा यासाठी कायदेशीर संरक्षण हवं. हे आज साधं वाटेल, पण त्याकाळी हे खूप मोठं होतं. हो. दुसरं म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व म्हणजेच आरक्षण. त्यांनी स्पष्ट सांगितलं की शिक्षणातल्या अडथळ्यांमुळे दलितांना समान संधी मिळत नाही, म्हणून ही हमी आवश्यक आहे. आणि तिसरं, गाव पातळीवरच्या अत्याचारांवर कठोर दंडात्मक कायदे. गावात होणारी मारहाण, सामाजिक बहिष्कार हे सगळं थांबवण्यासाठी कायद्याचा बडगा हवा हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. म्हणजे फक्त राष्ट्रीय स्तरावर नाही, तर अगदी गाव पातळीवरच्या विहिरीच्या पाण्यापर्यंतचा विचार त्यांनी केला होता. हो. आणि इतकंच नाही, तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दलितांचं प्रतिनिधित्व असावं अशी ही मागणी होती, जेणेकरून स्थानिक पातळीवरचे निर्णय त्यांच्या सहभागाशिवाय घेतले जाऊ नयेत. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी मानवी हक्कांचा एक संपूर्ण आराखडाच त्या कमिटीसमोर ठेवला होता. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नाला केवळ सामाजिक रूढी न मानता त्याला एक अत्याचाराची व्यवस्था ठरवलं आणि ब्रिटिश सरकारने त्यात थेट हस्तक्षेप करावा अशी धाडसी मागणी केली. म्हणजे त्यांनी एका भारतीय समस्येचं आंतरराष्ट्रीयकरण केलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी जगाला सांगितलं की भारतात काय चाललं आहे आणि एक सत्ताधारी म्हणून ब्रिटिश सरकारची काय जबाबदारी आहे. एवढा मोठा बौद्धिक आणि राजकीय दबाव निर्माण केल्यानंतर ब्रिटिश सरकार आणि इतर भारतीय नेते याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. मग या सगळ्या मंथनातून अखेरीस काय निष्पन्न झालं? याचं थेट उत्तर म्हणजे यातून एक मोठा राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला, ज्याचा शेवट 1932च्या प्रसिद्ध पुना कराराने झाला. बाबासाहेबांच्या युक्तिवादाने प्रभावित होऊन ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि त्यात दलितांना स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क देण्यात आला. बाबासाहेबांच्या लढ्याचा हा एक मोठा विजय होता. पण इथेच तर महात्मा गांधीजींनी या निर्णयाला विरोध केला होता, बरोबर? त्यांनी या विरोधात येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केलं. अगदी. इथे 2 महान नेत्यांच्या विचारसरणीतला संघर्ष समोर आला. गांधीजींची भूमिका होती की स्वतंत्र मतदारसंघामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल आणि अस्पृश्यता निवारणाचं काम अजून कठीण होईल. हा समाजाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तो मनाने बदलूनच सुटेल असं त्यांचं मत होतं, बरं का? पण एक युक्तिवाद असाही केला जातो की गांधीजींची भीती खरी होती. स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीमुळे भारतीय समाजात फूट पडली असती आणि त्याचा फायदा ब्रिटिशांनी घेतला असता. या दाव्यात कितपत तथ्य आहे यावर आपल्या श्रोत्यांमध्ये काही भाष्य आहे का? हा एक खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. श्रोतांमधून दोन्ही बाजूंचे युक्तिवाद समोर येतात. गांधीजींच्या बाजूने पाहिलं तर त्यांची भीती होती की राजकीय विभागणीमुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येईल. तर बाबासाहेबांचा प्रतिवाद असा होता की ज्या समाजाने हजारो वर्ष दलितांना माणूस म्हणून हक्कच दिले नाहीत, त्या समाजाच्या ऐक्याच्या नावाखाली राजकीय हक्क नाकारणे हा शुद्ध ढोंगीपणा आहे. त्यांच्या मते आधी राजकीय हक्क मिळायला हवेत, मगच खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्य शक्य आहे. बरोबर आहे. त्यामुळे हा 2 विचारसरणींचा, 2 अनुभवांचा संघर्ष होता. एका बाजूला गांधीजींचं उपोषण आणि त्यांच्या जीवावर बेतलेला प्रसंग, तर दुसऱ्या बाजूला कोट्यावधी लोकांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न. बाबासाहेबांवर प्रचंड दबाव होता. मग या अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीतून तोडगा कसा निघाला? पुणा करारामध्ये नेमकं काय ठरलं? तो एक अत्यंत कठीण समझोता होता. बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घ्यावी लागली, पण त्या बदल्यात त्यांनी जे मिळवलं तेही ऐतिहासिक होतं. स्वतंत्र मतदारसंघाच्या बदल्यात प्रांतिक विधानसभेमध्ये दलितांसाठी राखीव जागांच्या संख्या 71 वरून थेट 148 पर्यंत वाढवण्यात आली. म्हणजे दुपटीहून अधिक? हो. इतकंच नाही, तर केंद्रीय विधानसभेतही 18% जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचं ठरलं. हा आकडाच या तडजोडीचं राजकीय महत्त्व दाखवतो. अच्छा, म्हणजे एक मागणी सोडावी लागली, पण त्या बदल्यात राजकीय प्रतिनिधित्वाची कायदेशीर आणि संख्यात्मक हमी मिळाली. जरी तो मूळ मागणीनुसार विजय नसला, तरी दलित समाजाच्या राजकीय हक्कांची ती एक प्रकारे पायाभरणी ठरली. बरोबर. यामुळे भारतीय राजकारणात दलित समाजाचे प्रतिनिधित्व कायमस्वरूपी निश्चित झाले.
त्याआधी एखादा दलित प्रतिनिधी निवडून येईल की नाही याची कोणतीही शाश्वती नव्हती. पण या करारामुळे आणि त्यानंतरच्या कायद्यामुळे ते हक्काने विधानसभेत पोहोचू शकले. एका मोठ्या लढ्यातून मिळवलेलं हे एक महत्त्वाचं आणि दूरगामी परिणाम करणारं यश होतं. खरं तर आपण ज्याला आज भारतीय संविधानाचं बीज म्हणतो ते याच घटनेत आहे. हे जरा आणखी विस्ताराने सांगा. या भाषणाचा आणि नंतरच्या कराराचा थेट संबंध संविधानाशी कसा जोडला जातो? बीज म्हणण्याचे तारण असं की बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत फक्त मागण्या नाही केल्या, तर दलितांना राजकीय अल्पसंख्याक म्हणजे पॉलिटिकल मायनॉरिटी म्हणून स्वतंत्र ओळख मागितली. हीच संकल्पना पुढे भारतीय संविधानातल्या कलम 29 आणि 30 मध्ये म्हणजे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी आणि कलम 340 मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदींचा आधार बनली. म्हणजे एखाद्या समूहाला संरक्षणाची गरज का आहे याचं तात्विक अधिष्ठानच तिथे घातलं गेलं. म्हणून तो दिवस आणि ते भाषण इतकं महत्त्वाचं आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आजच्या काळात या दिवसाचा अर्थ काय लावायचा? 20 नोव्हेंबर आपल्याला काय सांगतो? ही फक्त एक ऐतिहासिक घटना म्हणून लक्षात ठेवायची की यातून काही बोध घ्यायचा आहे? संघर्षाने मिळवावे लागतात. आज आपल्याला शिक्षणाची संधी, सरकारी नोकऱ्यांमधलं आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व जे काही मिळालं आहे ते कोणी सहज दिलेलं नाहीये. त्यामागे गोलमेज परिषदेसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बाबासाहेबांनी केलेला हा प्रचंड बौद्धिक आणि राजकीय संघर्ष आहे. त्यांनी फक्त भारतात राहून पत्र लिहिली नाहीत, तर ते थेट ब्रिटिश साम्राज्याच्या दरबारात गेले आणि जगातील सर्वात मोठ्या शक्तीसमोर उभं राहून सांगितलं की आमच्या समाजावर अन्याय होत आहे आणि तो दूर करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि हीच गोष्ट आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे. केवळ समस्या मांडून न थांबता त्यावरचा व्यवहार्य उपाय काय असू शकतो याचा अभ्यासपूर्ण आराखडा सादर करणं किती आवश्यक आहे हेच यातून दिसतं. अगदी. थोडक्यात सांगायचं तर गोलमेज परिषद दिन हा केवळ एक ऐतिहासिक दिवस नाही, तर तो एक धडा आहे. समाज बदलण्यासाठी केवळ तळमळ असून भागत नाही, तर त्यासाठी दूरदृष्टी, धाडस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानाची गरज असते, हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दाखवून दिलं. त्यांनी केवळ त्रासाचं वर्णन केलं नाही, तर त्या समस्येवर कायदेशीर आणि राजकीय उपाय काय असू शकतो याचा एक संपूर्ण आराखडा जगासमोर ठेवला. त्यांनी समस्येसोबतच समाधानही सादर केलं. हीच त्यांच्या कार्याची सर्वात मोठी ताकद होती. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की 20 नोव्हेंबर हा दिवस फक्त इतिहासातली एक तारीख नाही, तर तो सामाजिक न्यायाच्या लढ्याचा एक असा टप्पा आहे जिथे केवळ भावना नाही, तर बुद्धी आणि रणनीती वापरून हक्क कसे मिळवले जातात याचा एक वस्तुपाठ घालून दिला गेला. हो, आणि तो आपल्याला सतत आठवण करून देतो की लोकशाहीत आपले हक्क मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी सतत जागरूक आणि संघर्षरत राहावं लागतं. या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. बाबासाहेबांनी दलितांना राजकीय हक्कांसाठी एक स्वतंत्र समाज म्हणून ओळख देण्याची मागणी केली होती. त्यांचा उद्देश त्या समाजाला स्वतंत्र राजकीय अस्तित्व आणि हक्क मिळवून देण्याचा होता. आजच्या काळात एकात्मिक राष्ट्रवादाच्या मोठ्या चौकटीत राहून स्वतःची वेगळी ओळख, मग ती जातीय असो, धार्मिक असो वा भाषिक असो, ती जतन करणे आणि त्याच वेळी राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे, या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा एक अवघड प्रयत्न भारतीय राजकारणात आणि समाजात आजही सतत सुरू आहे. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.